नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही म्हणाल आता हे काय? तर हे आहे दूध. गावाकडून मिस्टरांचे फ्रेंड आले होते, त्यामुळे भरपूर असं दूध आलं होतं, जवळपास 2 ते 3 लिटर. हे बघू शकता ह्याच्यावर किती अशी घट्टसर अशी साय आहे. हे तर मी अगोदरच तापवलेलं होतं. आता पुन्हा मी हे दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मग आता एवढं सगळं फ्रेश दूध घरून आलेलं. म्हटलं आता ह्याचं काय करावं? तर मग एक पातेलं जे मी सेपरेट काढून ठेवलं होतं, त्या पूर्ण पातेल्याभर दुधाचं कोल्ड कॉफी केली होती. हे बघा, हे पूर्ण पातेलं मी यूज केलं. त्यानंतर ना चहासाठी एक छोटं पातेलं भरून मी वेगळं काढून ठेवलेलं आणि अजूनही दूध शिल्लक आहे. तर म्हटलं आता दूध शिल्लक आहे तर याचा काहीतरी पदार्थ करूयात. तेवढ्यातच आठवलं की घरून खूप सारे सीताफळ आलेले आहेत मस्त एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने वाढलेले. कुठलंही त्याच्यावर केमिकल्स नाहीत, काही नाहीत. मग म्हटलं चला आता दूध आहे, सीताफळ आहे. मग सीताफळ रबडीचा आज बेत करूयात संध्याकाळसाठी. त्यासाठी पटकन दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यातलं काही दूध जे आपण ह्याच्यासाठी वापरलं कोल्ड कॉफीसाठी, तर त्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलं. आता हे या पातेल्यामध्ये मी दूध काय करणार आहे, आटवणार आहे आपलं सीताफळ रबडीसाठी. आणि ऑलरेडी तुम्ही बघितलंच, की ज्यावेळेस आपण कोल्ड कॉफी केली, तर त्याला सुद्धा खूप सारी मलाई आली होती. तर ती मलाई सुद्धा ह्याच्यामध्ये यूज होऊन जाईल. आता या पद्धतीने हळू बारीक गॅसवर, मंद गॅसवर ह्याला काय करूयात आपण उकळून घेऊयात आणि जवळपास जितकं दूध घेतलंय त्याचा अर्ध होऊस तोपर्यंत आपल्याला ह्याला काय करायचंय, आटवायचं आहे ना. ऑलरेडी तर मलाई भरपूर त्यामध्ये आहेच, त्यामुळे रबडी एकदम मस्त होईल. आता जसं-जसं दूध गरम होत गेलं, तसं मी त्याच्यामध्ये माझ्या चवीनुसार साखर ॲड केली. तुम्हाला किती गोड हवंय, या पद्धतीने तुम्ही कमी-जास्त साखरेचं प्रमाण करू शकतात. आणि मग ती साखर हलवली छान पद्धतीने, ती विरघळू दिली. त्यानंतरनं काही केशरच्या काड्या मी त्यामध्ये टाकल्या, ज्याने आपल्या रबडीला छान कलर येईल, स्मेल येईल आणि टेस्ट पण येईल यासाठी. या पद्धतीने ह्या काड्या तुम्ही थोड्याशा दुधात भिजवून पण टाकू शकतात किंवा मग डायरेक्टली सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता. आता तुम्हाला जर घरी सीताफळ रबडी बनवायची असेलच, तर एवढेच सगळे इन्ग्रीडियंट लागतात का? तर नाही. 3 इन्ग्रीडियंटमध्ये सुद्धा घरी आपली सीताफळ रबडी बनते. जे की मेन आहे दूध, सीताफळ, साखर आणि वेलची असेल तर ती तर असतेच घरी. हे 3-4 पदार्थ वापरून सुद्धा तुम्ही सीताफळ रबडी बनवू शकता. आता माझ्याकडे केसर होतं त्यामुळे मी ते ॲड केलंय त्याच्यामध्ये. थोडा वेळ मी तो गॅस बंद केलेला. त्यानंतर आता पुन्हा मी ऑन केला जोपर्यंत मी ड्राय वगैरे सगळं विलायची वगैरे ठेचून घेतीये. तोपर्यंत मी तो ऑफ करून ठेवला होता. आता पुन्हा मी तो ऑन केलाय कारण अगोदर दूध घट्ट झालं. पण त्यानंतरनं मला थोडंसं काम असल्यामुळे मी ते बंद करून गेले होते. आता पुन्हा मी आल्यानंतरनं ते ऑन केले. अजून थोडंसं दूध आपण आटू देणार आहोत. चला तर आता ह्याच्यामध्ये काय करूयात थोडेसे ड्राय टाकूयात आपण. जेणेकरून ड्राय सुद्धा दुधासोबत बॉईल होतील आणि ते टेस्टला छान लागतील, असे कच्चे लागणार नाहीत. ड्राय केशर हे थोडंसं ऑप्शनल आहे. असतील तर घालावे, नसेल तर काही हरकत नाही. चला या पद्धतीने आता ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे बदाम आणि काजू होते, तर ते मी आपल्या या बॉईल झालेल्या दुधामध्ये ॲड केले. आता छान पद्धतीने त्याला थोडंसं मिक्स करूयात आणि त्यामध्ये मी एक वेलची आणि थोडंसं जायफळ कुटून टाकलेलं आहे. जायफळ सुद्धा ऑप्शनल आहे. मला जायफळचा फ्लेवर आवडतो त्यामुळे मी टाकलेलं होतं. तुम्ही फक्त वेलची टाकली तरीही चालेल. आता ह्याला छान पद्धतीने मिक्स करूयात. अजून थोडंसं त्याची आटण्याची वाट बघूयात. तुम्ही बघितलं असेल, की अगोदरच दूध गरम असतानाच लगेच सगळ्या गोष्टी मी त्यात टाकल्या नाही. दूध ऑलरेडी आटून दिलं आणि त्यानंतर ना लास्ट स्टेजला मी त्याच्यामध्ये केसर किंवा मग ड्राय आणि वेलची वगैरे टाकलं. कारण त्याचा फ्लेवर तसाच राहावा. कारण पूर्ण दूध उकळत असेल तर स्टार्टपासून तुम्ही ते ॲड केलं तर लास्टपर्यंत त्याचे फ्लेवर्स त्याच्यात राहत नाहीत. त्यामुळे ते नंतर थोडंसं दूध तुम्हाला पाहिजे तसं घट्ट होत आल्यानंतर तुम्ही ॲड करा. म्हणजे थोड्या वेळात त्याचे फ्लेवर्स त्याच्यामध्ये उतरतील आणि जास्त बॉईल झाल्यामुळं त्याचे फ्लेवर्स निघूनही जाणार नाही. ते ॲज इट इज राहतील. चला आता दूध तर आपलं झालं. गॅस बंद केला. त्याला पूर्णपणे थंड होऊ दिलं. आता जोपर्यंत दूध थंड होतं तोपर्यंत काय करूयात आपल्या सीताफळांचा पल्प काढून घेऊयात. आता सीताफळांचा पल्प हाताने काढायचा का? तर नाही. त्यासाठी तुमच्याकडे घरामध्ये असं हे ग्राइंडर असेल हँड ग्राइंडर तर त्याचा तुम्ही यूज करू शकता. हे बघा मस्त अशी सीताफळं आलेली होती. आता ह्यापैकी 1.5 ते 2 सीताफळ जे आहे ते मी यूज करणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे. पटकन त्यातल्या सगळ्या बिया वेगळ्या होतात आणि तुम्हाला सीताफळाचा पल्प सुद्धा रेडी आणि पटकन मिळतो तुमच्या रबडीसाठी. चला तर एक सीताफळ घेतलेलं आहे त्याला मी 2 पार्टमध्ये कट करते आणि एका स्पूनच्या किंवा चमच्याच्या मदतीने काय करूयात हा सगळा पल्प काय करायचा आहे आपल्याला आपल्या ग्राइंडरमध्ये टाकायचा आहे. हे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकतात. पण मिक्सरपेक्षा बेटर वे हँड ग्राइंडरमध्ये चांगल्या पद्धतीने होतं असं माझं म्हणणं आहे.
तुम्हाला जे सूट होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. हे बघा या पद्धतीने बियांसोबत सगळा जो पल्प आहे तो मी काय केलेला आहे आपल्या हँड ग्राइंडरमध्ये टाकलेला आहे. असंच एक-एक करून तुम्हाला जेवढा सीताफळ ॲड करायचं आहे तुमच्या रबडीत, त्या प्रमाणामध्ये तुम्ही सीताफळाचा पल्प काढून घेऊ शकतात. आता हा सीताफळाचा पल्प लगेचच आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा नव्हता. तर त्यामुळे मी अगोदरही काढून ठेवला नाही. कारण त्याला जास्त वेळ झाला तर तो काळा पण पडतो. त्यामुळं काय केलं, की दूध छान गरम होऊ दिलं आणि जेव्हा आपल्याला ते दूध थंड करायला ठेवायचंय, त्या पिरियडमध्ये मी सीताफळाचा पल्प करण्यासाठी घेतलाय. जेणेकरून ना त्याचा सुद्धा कलर बदलू नये किंवा आपण खूप दूध तापण्या अगोदरच सीताफळाचा पल्प काढायला घेतला, तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, की जोपर्यंत आपलं दूध आटतंय आणि थंड होतंय, तर त्यावेळेपर्यंत तो ब्लॅक पडू शकतो. त्यामुळे शक्यतो तुमचं दूध गरम झाल्यानंतरनं आणि तुमचं दूध तुम्ही ज्यावेळेस थंड करायला ठेवता, त्या पिरियडमध्ये जर तुम्ही करायला घेतला, तर जोपर्यंत तुमचा तो पल्प काढून होतोय पूर्ण, तोपर्यंत दूध तुमचं व्यवस्थित थंड होतं. रूम टेम्परेचरला आपल्याला दूध हवंय. गरम दुधामध्ये आपण हे ॲड करणार नाहीये. चला तर मग आता जवळपास दीड सीताफळ मी इथे यूज केलंय, कारण ऑलरेडी दूध आटून बरचसं खाली गेलेलं होतं त्यामुळे. चला आता ह्याचा काय करूयात आपण पल्प सेपरेट करून घेऊयात, बिया वेगळ्या झाल्या पाहिजे. आता हँड ग्राइंडरचं मी झाकण त्याला लावते आणि थोडंसं हाताने मी त्याला व्यवस्थित ग्रेट करून घेते. आता गावाकडून ज्यावेळेस अशा ऑर्गॅनिक गोष्टी येतात, त्या आल्यानंतरनं आम्ही त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून अद्वैतला खायला घालतो. कारण अद्वैतला दूध आवडतं खूप, पण बाहेरच्या दुधावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे घरून ज्यावेळेस दूध येतं, तेच दूध अद्वैतला आम्ही पाजतो. बाहेरचं दूध असेल, तर ते आम्ही पाजत नाही. त्यामुळे मग घरूनही येताना भरपूरसं दूध येतं, भरपूर क्वांटिटीमध्ये आणि मग त्याचा आवडीचा पदार्थ तर तुम्हाला माहितीच आहे, कोल्ड कॉफी असेल किंवा गोड तो काही खात नाही रबडी वगैरे, पण कोल्ड कॉफी त्याला आवडते आणि दूध मग तो जोपर्यंत घरचं दूध आहे, तोपर्यंत तो पितो छान पद्धतीने. आणि आपलं बाकी XYZ कुठल्याही ब्रँडचं दूध असू देत, त्याला इतकी मलाई निघत नाही, जितकी आपली घरच्या दुधाला मलाई निघालेली आहे. तुम्ही बघितलेलं आहे आणि खात्रीशीर आपल्या डोळ्यासमोरचं असतं. कुठले इंजेक्शन्स नाहीत, काही नाहीत तुमच्या जनावरांना. त्यामुळे हे दूध मी अद्वैतला पाजू शकते. तसं बाहेरच्या दुधावर माझा विश्वास नसल्यामुळे ते दूध मी त्याला देत नाही. आणलं तरी किमान चहासाठी वगैरे आम्ही त्याचा यूज करतो फक्त. चला तर तोपर्यंत आपल्या हँड ग्राइंडरमध्ये पल्प आणि बिया वेगळ्या झालेल्या आहेत. आता थोडं-थोडं करून ह्या बिया काय करूयात चमच्याच्या हेल्पने साईडला करूयात. इझिली बिया ह्याच्यात वेगळ्या झाल्यात. जास्त काही हात वगैरे खराब करण्याची गरज पडली नाही. त्यामुळं मला ही रेसिपी ईझी पण वाटते आणि बनवायचा मला कंटाळा येत नाही. शक्यतो मला असं काही हाताने काढायचं असेल तर ज्याच्यात हात खराब होतात, तर त्या गोष्टी करणं थोडंसं ट्रिकी वाटतं किंवा मी ते प्रिफर करत नाही. त्यामुळं मग मी हँड ग्राइंडरचा यूज केला आणि इझिली एकदम हायजिनिक पद्धतीने काय झालंय, सगळ्या बिया वेगळ्या झालेल्या आहेत. आता एकदा का ह्या सगळ्या बिया काढून झाल्या, की त्यानंतर आता काय करूयात, हा पल्प थोडा वेळ झाकून ठेवूयात. कारण आपलं दूध किती गार झालंय ते आपल्याला बघावं लागेल. जसं मी अगोदरही म्हटलं, एकदम थंड दुधात किंवा मग रूम टेम्परेचरला असणाऱ्या दुधामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे ॲड करायचं आहे. आता हे ऑलरेडी मी बनवून ठेवणार आहे सीताफळ रबडी. रात्रीच्या जेवणानंतरनं हे सगळेजण काय करतील, ती खातील. तर आता एकदा हे सगळं ॲड झालं तुमच्या दुधामध्ये, की त्यानंतरनं तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ती ठेवू शकता, जेणेकरून छान थंड होईल. तुम्हाला गरम आवडत असेल तर तुम्ही बाहेरच ठेवली तरीही चालेल. चला आता या पद्धतीने हे ग्राइंडरचं जे चॉपर आहे ते साईडला काढून घेऊयात आणि ह्यावर मस्तपैकी एक झाकण घालूयात आणि थोडा वेळ वाट बघूयात. दूध अजून थोडंसं गार होण्याची गरज मला वाटतीये त्यामुळे. पल्प बघा तुम्ही किती मस्त दिसतो एकदम असं वाटतंय की चमच्यानेच तो पूर्णपणे खाऊन टाकावा. सीताफळ असेल किंवा मग डाळिंब असेल यासारखी जी फळं आहेत, की जी टाईम कन्झ्युमिंग आहेत, ती मला अशी स्पूननेच खायला आवडतात. पटकन सगळं काढून एकदम आणि याच्यामध्ये हात वगैरे पण भरत नाहीत. चला या पद्धतीने आपलं छान पद्धतीने पल्प रेडी झालेला आहे. ह्यावर थोडा वेळ झाकण घालूयात. आता दुधाकडे जाऊयात. दुधाचं बघूयात तोपर्यंत दूध किती थंड झालंय वगैरे. चला तर हे बघा दूध तुम्ही बघू शकताल किती खाली गेलेलं आहे एकदम. चला तर मग अशा पद्धतीने आता हे जे दूध होतं एकजीव करून घेऊयात. विस्करच्या मदतीने किंवा तुमच्याकडे ग्राइंडर असेल, तुम्हाला एकदमच अ, मऊ आणि स्मूदी असं जर हवं असेल रबडी, तर तुम्ही काय करा, की तुमच्याकडे ग्राइंडर असेल तर त्याने सुद्धा ते एकजीव करू शकतात.
तर मी तर चमच्याच्या माध्यमाने काय केलेलं आहे, त्याला छान असं फेटून घेतलं, एकजीव केलंय. चमच्याने सुद्धा व्यवस्थित होतंय आणि रबडीत जर मध्ये-मध्ये मलाई आली नाही, तर ती रबडी खाण्याची मजा पण येत नाही. त्यामुळं मग मी शक्यतो त्याला विस्कर वगैरे यूज केलं नाही. चमच्याच्या मदतीनेच थोडंसं व्यवस्थित फेटून घेतलं आणि मग त्यानंतरनं त्या थंड झालेल्या दुधामध्ये आपण काय केलेलं आहे, आपलं सीताफळचं जे पल्प आपण रेडी केलं होतं, तर ते थोडं-थोडं करून आपण ॲड केलेलं आहे बघा या पद्धतीने. सीताफळचा पल्प पण मी हातानेच चमच्याने थोडासा हे करून घेतला होता. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता. पण शक्यतो गरज नाहीये. ते हाताने चमच्याने सुद्धा लगेचच ग्राइंड केलं जातं. थोडं-थोडं करून आता ह्याच्यामध्ये बघा मी या पद्धतीने आपला सीताफळचा पल्प सगळा ॲड केलेला आहे. एकदम मस्त स्मेल येतोय केशर, त्यानंतरनं जायफळ, वेलची यांचा फ्लेवर येतोय दुधाचा. आता त्यामध्ये हे सीताफळ गेल्यानंतर अजूनच जास्त त्याची टेस्ट एन्हान्स होणार आहे आणि आपल्याला मस्त अशी सीताफळ रबडी खायला मिळणार आहे. काही फळं जी आहेत त्या वातावरणात मिळतात, तर त्या वातावरणात त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. गावाकडून तसे बरेच पदार्थ आले होते, जसं की कढीपत्ता असेल, पुदिना असेल, अळूची पानं, लिंब बऱ्याच गोष्टी आल्या होत्या. पण आता सीताफळाचा सीझन आहे. घरच्या सीताफळाच्या झाडांना भरपूर सीताफळं लागलेली. त्यामुळे आईंनी खूप सारी सीताफळं पाठवली होती 20-25 आणि दूध सुद्धा खूप होतं. 2-3 लिटरच्या वर दूध होतं. त्यामुळं मग छान पद्धतीने एक आपली रेसिपी पण झाली हेल्दी एकदम घरच्या घरी आणि थोडासा चेंज सुद्धा. आता गोड तर आपलं तुम्हाला माहिती आहे अद्वैतला 1-2च गोष्टी अशा आहेत, की तो गोड खातो. अदरवाईज तो गोड खात नाही. मलाही एवढी गोडाची आवड नाहीये, पण मिस्टरांना आवडते. सीताफळही खूप आवडतात आणि सीताफळ रबडीही खूप आवडते. म्हणून मग त्यांच्यासाठी हा घाट घातलाय. तर त्यांच्यापुरती मी ही रबडी अशी सेपरेटली बनवलेली आहे. अजूनही बरचसं दूध शिल्लक आहे. बघूयात आता अद्वैतसाठी काय करता येईल या दुधाचं. जी व्यक्ती शहरात राहते त्या व्यक्तीला गावाकडच्या मिळणाऱ्या गोष्टींची फार किंमत माहिती असते म्हणू शकतो आपण किंवा त्यांना ह्या गोष्टीचं व्हॅल्यू कळतं गावापासून लांब राहिल्यानंतर. जी लोकं गावात राहतायत तर त्यांना घरासमोर 4-2 गाया, म्हशी बांधलेल्या आहेत. तर त्यांना त्या दुधाची किंवा घरासमोर भरपूर फळझाडं आहेत, त्याला फळं लागून खाली पडतायत, सडतायत, तर त्यांना त्याची एवढी किंमत नाही जेवढी आमच्यासारख्यांना इकडे शहरात कधी नव्वद गावाकडून जर असा वानोळा आला, तर त्याचं काय करू आणि काय नाही किंवा त्यातली कुठलीच गोष्ट आम्ही वाया जाऊ देत नाही किंवा गावाकडून कुणी ती गोष्ट घेऊन येणार असेल, तर त्या व्यक्तीची आम्ही आतुरतेने वाट बघतो. चला तर मंडळी, यावेळेस गावाकडून आलेल्या दुधाचा आणि सीताफळांचा आपण एकदम योग्य पद्धतीने उपयोग केलेला आहे. मस्त अशी सीताफळ रबडी आपली रेडी झालेली आहे. आता थोडा वेळ ह्याला काय करते, छान पद्धतीने फेटते आणि त्यानंतरनं मी याला फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवते. रात्रीचं जेवण झाल्यानंतरनं ही रबडी ट्राय करूयात. हे बघा तुम्हाला रबडीचा कलर मी जरा लाईट वगैरे ऑफ करून दाखवते. हे बघा मस्त कलर आलेला आहे केशरमुळं. आता हे एक चांगलं आणि एकजीव झालेलं आहे. आता याला फक्त प्लेटिंग करण्याची गरज आहे. चमचा काढून घेते मस्तपैकी त्याच्यावर एक आपण झाकण ठेवूयात आणि त्यानंतरनं ही रबडी आपण काय करूयात, तर आपल्या फ्रिजमध्ये ठेवूयात. डीप फ्रिजला नाही लावायचे, नॉर्मलच खाली रेफ्रिजरेटरला आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आता तुम्ही बघू शकत असाल आधीपेक्षा लम्स सगळे गेलेले आहेत किंवा ते फुटलेले आहेत चमच्याने मी हलवल्यामुळं. एकजीव झालेली आहे, एकसारखी झालेली आहे आता ही रबडी. तर ह्याच्यावर एक आपण झाकण ठेवूयात आणि थोडीशी थंड होण्यासाठी आपण डीप फ्रीजरला ती लावूयात. आता मंडळी हे बघा फ्रिजमधून मी रबडी काढली ती अजून जास्त थिक झालेली आहे तुम्ही बघू शकत असाल. मस्त असा स्मेल सुटलेला आहे. रात्रीचं जेवणही झालेलं आहे. आता आपण काय करूयात, आपला एक स्वीट पदार्थ गोडधोड म्हणून काय करूयात, ही रबडी सर्व्ह करूयात स्वीट डिशमध्ये. त्यासाठी एक मस्तपैकी बाउल घेतलेला आहे. आता ह्या बाउलमध्ये ही रबडी आपण पोर करूयात आणि त्याला अजून थोडंसं तुम्ही गार्निशिंगसाठी ड्राय फ्रुट्स वगैरे यूज करू शकतात. आता ऑलरेडी मी त्याच्यात घातलेलेच आहेत. पण तुम्ही वरूनही थोडंफार त्याला गार्निश करू शकतात. आता ह्या रबडीमध्ये पिस्ता सुद्धा तुम्ही घालू शकतात. माझ्याकडे अवेलेबल फक्त बदाम आणि काजू होते तेवढं मी यूज केलं. तर पिस्ताने सुद्धा ह्याला लूक छान येतो किंवा टेस्ट सुद्धा छान येते. तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. अशा पद्धतीने माझी सीताफळ रबडी रेडी झालेली एक नंबर रबडी झाली होती. कुठल्याही स्वीट्सच्या दुकानात तुम्ही खाल त्याच्यापेक्षाही जास्त सुंदर झाली होती. कारण एकतर घरचं ताजं दूध आहे. त्यानंतरनं ताजी सीताफळं होती. त्यानंतरनं ही कुठल्याही पद्धतीने अगोदर बनवून ठेवलेलं नाहीये. एकदम फ्रेश आहे सगळ्या गोष्टी. घरगुती पद्धतीने बनवलेलं आणि मुळातच दुधाला खूप सारी मलाई आलेली होती. यामुळे ती रबडी अशी एकदम थिक झालेली आहे. चला तर मग मंडळी, कसं वाटलं तुम्हाला माझ्या सीताफळ रबडीचा व्हिडिओ हे मला कळवायला विसरू नका आणि आवडल्यास घरी नक्की बनवून बघा. चला आपल्या चॅनलला कमेंट करा,
शेअर करा आणि लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता सीताफळ रबडी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे. आम्ही सीताफळ रबडीचा आस्वाद घेतो. तोपर्यंत तुम्ही झटकीपट तुमच्या घरी सुद्धा सीताफळ रबडी बनवून टाका. चला आता भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.